नमस्कार, HW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश आता निश्चित झालाय. अहमदनगरमधील सभेत 12 मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील भाजप प्रवेश करणार आहेत, तर 17 मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्याच उपस्थितीत अकलूजच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील. तुमच्याही चिक्की आणि मोबाईलची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या, एकदाच दूध का दूध और पाणी का पाणी होऊ द्या, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना आव्हान दिलंय. निवडणुकांच्या तोंडावर मुंडे बहीण भावांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगलंय. एक काम करा ना ताई, कुणी कशात तोडपाणी केली याची साधी सोपी चौकशी करा. जर विरोधी पक्षनेता म्हणून मी तोडपाणी केली असेल असं तुम्हाला वाटत तर तुम्हीही राज्याच्या मंत्री आहात. तुमच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत. काय असेल ती चौकशी करा, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. राहुल गांधी गरिबी हटवायची घोषणा करतायत. याआधी त्यांच्या आजीबाईंनी याची सुरुवात केली होती. त्यांची गरिबी हटली, पण लोकांची नाही. काँग्रेस देशद्रोहाचे कलम हटवू पाहते. हाच मोठा देशद्रोह आहे. हे कलम काढल्यास दाऊद येऊन काँग्रेसचा नेता बनेल, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी महालक्ष्मी रेसकोर्स जवळ आयोजित सभेत ते बोलत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीबाबत एक मोठं विधान केलंय. मोदी पुन्हा सत्तेत आल्यासच भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी सध्या विरोधी बाकावर असलेला काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत व्यक्त केलंय. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही, असं इम्रान खान यांनी म्हटलंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज काँग्रेसच्या पारंपरिक अशा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठीचा अर्ज भरणार आहेत. अमेठीमध्ये अर्ज भरण्याआधी राहुल गांधी रोड शो देखील करतील. यावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी उपस्थित राहतील. हा रोड शो सकाळी 10 वाजता सुरू होईल, तर दुपारी 12:30 वाजता राहुल गांधी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला निवडणूक अर्ज भरतील. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.